रामकृष्ण हरी मंडळी, मी प्राजक्ता क्रेझी वाईट्स इन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करते. तर आज आपण बनवणार आहोत व्हेजिटेबल पिझ्झा, तोही रेडीमेड बेसपासून. तर चला पिझ्झा बनवायला स्टार्ट करूया. पिझ्झा बनवण्यासाठी मी घेतलेला आहे रेडीमेड पिझ्झा बेस. तर त्या पिझ्झा बेसवर मी काट्याच्या चमच्याने आधी होल्स करून घेते, जेणेकरून आपण जे सॉसेस टाकणार आहोत ते आतपर्यंत चांगले मिक्स व्हावे. आणि व्हेजिटेबल्समध्ये मी घेतलेले आहे शिमला मिर्च, टोमॅटो आणि कांदा. ह्या सगळ्यांना मी उभ्या स्लाइसमध्ये कट करून घेतलेले आहेत. पिझ्झा म्हटलं की तुम्ही वेगळ्या वेगळ्या प्रकारे त्याला डेकोरेट करू शकता. पिझ्झा बेसला होल्स बनवल्यानंतर मी त्याच्यावर पिझ्झा टॉपिंग टाकणार आहे 1 चमचा, आणि पिझ्झा टॉपिंग टाकल्यानंतर मी त्याच्यावर सॉसही टाकणार आहे 1 चमचा. त्याच्यानंतर मी 2 चमचे मेयोनीज टाकून घेणार आहे. हे जे आपण सॉसेस टाकलेले आहेत त्याची मात्रा तुम्ही तुमच्या टेस्टनुसार कमी जास्त करू शकता. आता हे सर्व सॉसेस आपण पिझ्झा बेसवर चांगल्या प्रकारे स्प्रेड करून घेऊया. मला सांगा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कशा प्रकारे पिझ्झा बनवता ते, आणि तुम्हाला कोणता पिझ्झा पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला आवडेल तेही सांगा. पिझ्झा बेसला चांगल्या प्रकारे सॉसेस पसरवल्यानंतर मी त्या पिझ्झा बेसवर आधी थोडंसं मोझरेला चीज टाकून घेते. थोडंसं मोझरेला चीज टाकल्यानंतर आपण जे व्हेजिटेबल्स कट करून घेतलेले आहेत ते पिझ्झा बेसवर चांगल्या प्रकारे आपण त्याला डेकोरेट करून घेऊया. पिझ्झा म्हटलं की आपण त्याला कशाही प्रकारे डेकोरेट करू शकतो. तर मी या व्हिडिओमध्ये व्हेजिटेबल्सच्या उभ्या स्लाइस करून घेतलेल्या आहेत. तर चला, तुम्हाला कसं वाटतोय मी व्हेजिटेबल्स टाकून पिझ्झा डेकोरेट केलेला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर व्हेजिटेबल्स टाकल्यानंतर आपण त्याच्यावर अजून मोझरेला चीज टाकणार आहोत, आणि त्याच्यानंतर मी ऑरिगॅनो फ्लेक्स, चिली फ्लेक्स हेही पिझ्झा बेसवर टाकणार आहे. तर आपला पिझ्झा बेक होण्यासाठी तयार झालेला आहे. तर चला याला आपण बेक करूया. पिझ्झा बेक करण्यासाठी प्रत्येकाची वेगळी पद्धत असते. मी यावेळेस एका पॅनमध्ये पिझ्झा बेक करणार आहे. त्याच्यासाठी मी पॅनमध्ये खाली मीठ टाकलेलं आहे आणि त्याला झाकण ठेवून थोडा वेळ फ्री हीट होण्यासाठी ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर मी एक रिंग टाकून त्याच्यावर पिझ्झा बेस ठेवलेला आहे एका प्लेटमध्ये. पिझ्झा बेस आपला कमीत कमी 10 मिनिटं तरी आपल्याला त्याला बेक करायचं आहे, जेणेकरून आपलं चीज चांगल्या प्रकारे मेल्ट होईल. आता या पिझ्झामध्ये व्हेजिटेबल्स मी कच्चेच टाकलेले आहेत. काही वेळेस मुलांना व्हेजिटेबल्स कच्चे आवडत नाहीत, तर तुम्ही त्याला थोडंसं तेल टाकून किंवा बटर टाकून त्याला पॅनमध्ये थोडंसं फ्राय करून घेऊ शकता, जेणेकरून त्याच्यातला कच्चेपणा आहे तो निघून जाईल. पण मला तर असंच बरा वाटतो. तुमच्या सोयीनुसार तुम्ही त्याला फ्राय करू शकता. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा, आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. आणि पुढची रेसिपी कोणती पाहिजे तेही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर चला, बाय बाय.